श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे गुरुवार आणि दिनांक आहे 17 ऑक्टोबर. तर आज आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. नवरात्र दसरा झाला की लगेच येते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेला खूप महत्त्व दिले जाते. ही पौर्णिमा खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या जास्त जवळ असतो आणि या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर विष्णू भगवान, इंद्रदेव आणि चंद्रदेव आणि कुबेरदेव यांची पूजा या दिवशी केली जाते. या दिवशी असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती येते आणि जे कोणी तिचे उपाय आणि सेवा पूजा अर्चा करत असेल की त्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. आणि म्हणूनच या कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री माता लक्ष्मीची पूजा ही केली जाते. आणि असं देखील म्हटलं जातं की याच दिवशी माता लक्ष्मी ही समुद्र मंथनातून प्रकट झाली होती आणि याच दिवशी तिचा जन्मदिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती येते आणि येतानी अमृत कलश घेऊन येते आणि सर्वांना विचारत असते की को जागृती म्हणजेच कोण जागरण करतंय, कोण जागरण करतंय. आणि तिची उपासना, पूजा अर्चा करणाऱ्यांना माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. तिने आणलेल्या अमृत कलशामधील ज्ञान, धन, संपत्ती, ऐश्वर्य ही त्याला प्रदान करत असते. आणि म्हणूनच या कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते. आणि म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही विशेष उपाय सांगितले जातात. त्यामध्येच एक उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जर आपण कापूरसोबत जाळली तर घरातील वास्तुदोष, अडचणी दूर होऊन जातील, अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय. आणि त्याचबरोबर घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय मा लक्ष्मी लिहायला देखील विसरू नका. पहा, मध्यरात्री 12 वाजता माता लक्ष्मी ही आपल्या पृथ्वी तलावरती येत असते आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे जे काही उपाय आहेत तर ते करायचे असतात. तर माता लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी, तिला आपण अक्काबाई असंही म्हणतो. आणि अलक्ष्मी जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीच प्रवेश करणार नाही. आणि जर आपण रात्री 12 वाजता ही एक वस्तू म्हणजेच कापूर आणि त्याबरोबर एक वस्तू मी सांगणार आहे तर ती जर तुम्ही जाळली तर आपल्या घरामधली जी अलक्ष्मी आहे तर ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. त्या घरामध्ये अलक्ष्मी, दारिद्र्य, गरिबी असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. आणि त्या घरामध्ये पहा, सतत वादविवाद, कलह, भांडणं यासारख्या गोष्टी घडत असतात आणि त्या घरामध्ये कायमस्वरूपी दारिद्र्य निर्माण होत असते. आणि अशा घरामध्ये पैसा हा येत नाही आणि आला तरी तो कधीही स्थिर राहत नाही, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो. आणि अशी दारिद्र्य आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये कधीही कोणतं शुभ कार्य पार पडत नाही. त्या घरामध्ये कधीही त्या घराची प्रगती होत नाही. घरामध्ये कोणतेही महत्त्वाचे काम करण्यासाठी व्यक्ती गेले तर त्यांचे ते महत्त्वाचे काम कधीही पूर्ण होत नाही. घरातील उद्योग व्यवसाय असेल तर तो सुद्धा व्यवस्थित चालत नाही. घरातील मुलांची प्रगती होत नाही, कुटुंबाची प्रगती होत नाही. त्यामुळे बघा, आपल्याला असा हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण घरामध्ये कापूर हे जाळत असतो आणि कापूर जाळल्यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं. आपल्या घरामध्ये कापूर जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्यावरती देवांची कृपा होत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. तर बघा, आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं भांडं असेल तर ते आपल्याला घ्यायचं आहे. यानंतर त्या पंतीमध्ये किंवा त्या कापूर जाळायच्या भांड्यामध्ये तुम्हाला
मूठभर तांदूळ टाकायचे आहेत. त्यानंतर 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आता भीमसेनी कापूर नसेल, जो असेल तो घेतला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि 3 हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहे. हिरवी वेलची ही तुम्हाला कापूर जाळायच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. त्यामध्ये आपण ज्या काही 5 भीमसेनी कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत त्यापैकी एकच भीमसेनी कापराची वडी आपल्याला त्यामध्ये सुरुवातीला टाकायची आहे. उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घराची दरवाजे खिडक्या हे उघड्या ठेवायच्या आहेत, कारण आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती घरातून बाहेर निघून जाण्यासाठी आणि माता लक्ष्मी घरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत. तर पहा, रात्री 12 वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आणि हो, ज्यांना हा उपाय रात्री 12 वाजता करणे शक्य नसेल तर त्यांनी आज संध्याकाळी 6च्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला कधीही करणं शक्य झालं तर त्यावेळेमध्ये करायचा आहे. तर तुम्हाला ह्या सर्व वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत. जे काही लवंग, वेलची आपण त्यामध्ये टाकलेली आहे आणि 1 कापराची वडी, तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायची आहे. त्या अगोदर तुमच्या देवघरातील दिवा तुम्हाला अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरच हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. जेव्हा तुम्ही हा कापूर प्रज्वलित करणार आहात तेव्हा तुम्हाला 99 मंत्राचं पठण करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा देवीचा 99 मंत्र आहे. तर हा तुम्हाला पठण करायचा आहे. कापराची वडी संपली की लगेच दुसरी कापराची वडी त्यामध्ये टाकायची आहे आणि हे जो कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर ते भांडं तुमच्या देवघरापासून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 1 कापराची वडी जळली की दुसरी, अशा 5 कापराच्या वड्या त्या भांड्यामध्ये जाळायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजामध्ये घेऊन जायचं आहे. असा कापूर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जाळला तर तुमच्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी, इडापिडा, त्याचबरोबर घरातील वास्तुदोष, पितृदोष, अडचणी, दोष, संकट, गरिबी, दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल. तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळेल. त्यामुळे असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी तुम्हाला आवर्जून करायचा आहे. हे भांडं आपण मुख्य दरवाजावरती जो आपला उंबरठा आहे त्याच्या मधोमध ठेवलेलं आहे. तर ते तुम्हाला शांत झाल्यानंतर त्यातले जे काही अर्धवट जळालेल्या वस्तू असतील तर त्या तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकायच्या आहेत किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. असा हा एक उपाय तुम्हाला आज रात्री संध्याकाळी 6च्या नंतर करायचा आहे. आणि ह्या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. तर ही जी पौर्णिमा आहे तर ती पौर्णिमा काल म्हणजेच बुधवारी रात्री 8:41 सुरू झालेली आहे आणि आज म्हणजे गुरुवारी ही पौर्णिमा जी आहे तर संध्याकाळी 4:56 समाप्त होणार आहे. तरीसुद्धा उदय तिथीनुसार ही पौर्णिमा आजच्या दिवशी साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे आज हा प्रभावी उपाय करायला अजिबात विसरू नका. चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.